उत्तम
गति तोड़े कृपावेना उत्तम भोगी आश्रमाचे परम पद परम पद जोडूनी आधन उत्तम व्यवहार जोडूनी आधन उत्तम व्यवहार जोडूनी आधन उत्तम व्यवहार जोडूनी आधन उत्तम
पावीना उत्तम ठिकाणी तुझा पावीना उत्तम भोगेन जीव खाने उत्तम भोगेन उत्तम उत्तम भोगे उत्तम भोगे उत्तम भोगे जीव खाने जीव खाने उत्तम उत्तम भोगे न जीव खाने उत्तम भोगे जीव खाने उत्तम भोगे जीव उत्तम भोगे जीव खाने उत्तम भोगे जीव उत्तम जीव खाने उत्तम भोगिना जीव खाने उत्तम भोगिना उत्तम भोगे
जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीव खाणी परोपकारे नेने परनिंदा परश्रिया सदा बहिनी माया दूत दया गाई पशूंचे पालन तान्हिला जीवन वन माझी शांती रूपे नोहे गुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीव खाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे बळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीव खाणी समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोद्धरारतावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोलिवक्त्रं कलानीशवादापणदार्हदक्षं समाधिस्थमरुदिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं जयंती गिरियास्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पाविल उत्तम भोगी न जीव खाणी मुक्त कैवल्य तेजनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज श्री संत सद्गुरु भगवान बाबा महाराज संत माऊली वामन भाऊ महाराज सद्गुरु जोग महाराज हरिकरुण वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप श्रोतृवृंद उपस्थित ताळकरी भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला 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 आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे। महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा संसारिकांना संसारामध्ये उत्तम प्रकारची गती आणि उत्तम प्रकारच्या जीवखाणी भोगाव्यात आणि ज्याला इच्छा असेल ज्याला उत्कंठा असेल ज्याला अपेक्षा असेल उत्तम प्रकारची गती आम्हाला मिळावी उत्तम प्रकारच्या जीवखाणी आम्हाला मिळाव्यात त्याकरता महाराज काही आचारसंहिता आजच्या अभंगाद्वारा सांगतात। 6 चरणाचा अभंग आहे पैकी अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुवपद आहे। उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीवखाणी। महाराजांनी या अभंगामध्ये ध्रुवपदात सिद्धांत सांगितला की तोच एक उत्तम प्रकारची गती पावेल उत्तम प्रकारच्या जीवखाणी त्यालाच भोगायला मिळतील कोणाला ज्यांनी 5 चरण आचरणात आणली। 5 चरणांमध्ये 5 प्रकारची शास्त्र आहेत। महाराज पहिल्या चरणामध्ये अर्थशास्त्र सांगतात दुसरं चरण सिद्धांत आहे तिसऱ्या चरणामध्ये महाराज समाजशास्त्र सांगतात चौथ्या चरणामध्ये महाराज राज्यशास्त्र सांगतात 5व्या चरणामध्ये महाराज मानसशास्त्र सांगतात आणि समारोपामध्ये महाराज तत्वज्ञान सांगतात। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये मानवी जीवन समृद्ध कसं होईल याचे काही गुरुकिल्ली सांगितलेले आहेत। त्यामध्ये हा एक अभंग आहे की ज्याचं जीवन सुखावह आनंदमय असेल त्याच्या जीवनामध्ये ही 5 शास्त्र असतील। पहिलं शास्त्र आहे
इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. दुसरं शास्त्र आहे सोशोलॉजी समाजशास्त्र. तिसरं शास्त्र आहे पॉलिटिक्स सायन्स राज्यशास्त्र. चौथं शास्त्र आहे सायकोलॉजी मानसशास्त्र. आणि पाचवं शास्त्र आहे फिलॉसॉफी तत्वज्ञान. विठ्ठल जगद्गुरूंच्या अभंगावरती आपल्याला संकल्पित वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, प्रातस्मरणीय श्री गुरु स्वामी रामगिरीजी महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. ज्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत ते निमित्त आहे गृहप्रवेश आणि वास्तुशांती. आज श्री संत सद्गुरू भगवान बाबांच्या अनंत कृपाशीर्वादाने पूजनीय श्रद्धेय बाबूरावजी दादा सोसी यांच्या अनंत कृपाशीर्वादाने समस्त सोसे परिवाराच्या वतीनं आज भगवानगड या वास्तूची वास्तुशांती संपन्न होते. सोसे परिवाराचा आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. माणसाच्या जीवनामध्ये मूलभूत गरजा असतात 3. त्यापैकी निवारा ही गरज मूलभूत आहे. अन्न ही गरज मूलभूत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला राहण्याकरता एक चांगली वास्तू असावी आणि त्या वास्तूमध्ये आपलं जीवन आनंदात जावं, निवारा मिळावा. कारण त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात. रात्रीचा दिवस हाडाची काढं रक्ताचं पाणी करायचे, अहोरात्र कष्ट घ्यायचे, मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे, कुटुंबातील जबाबदारी पार पाडायची. आणि या सगळ्या जबाबदारी पार पाडत असताना अंतःकरणामध्ये एक निवाराची व्यवस्था व्हावी इच्छा असते. आणि म्हणून आज आपल्या पिताश्रींच्या कृपेनं भगवान बाबांच्या अनंत कृपाशीर्वादानं प्राध्यापक शिवाजीराव बाबूराव सोसी सर यांनी ही वास्तू उभारली. आणि ही वास्तू उभारत असताना त्यांनी वास्तूला नावच गडाचं दिलं. श्री संत सद्गुरू भगवान बाबांचं वास्तव्य, भगवान बाबांची साधना ज्या गडावर झाली तो गड विश्वामध्ये प्रख्यात आहे. आणि वारकरी संप्रदायातील ही अधिष्ठानाची स्थानं आहेत. श्री संत सद्गुरू भगवान बाबांनी साधना केली, ज्ञानेश्वरी प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवली आणि ज्या गडावर साधना केली त्या गडाचं नाव आहे भगवानगड. आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये तसा आपला जिल्हा पारमार्थिक दृष्टीने खूप श्रीमंत आहे. तिकडे श्री संत सद्गुरू भगवान बाबांचा गड आहे. येता येताच समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा देवगड आहे. आणि पुढे आलं की योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं श्री क्षेत्र संस्थान सरला भेट. समृद्धी आपल्या नगर जिल्ह्याची श्रीमंती आहे, पारमार्थिक श्रीमंती आहे, वैभव आहे. सरांनी सुंदर वास्तू उभारली आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज गृहप्रवेश होतोय. सरांच्या खांद्याला खांदा लावून देणं या परिवाराकरता अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती वैशालीताई शिवाजीराव सोसे, त्यांचे 2 चिरंजीव आहेत. चिरंजीव सिद्धांत हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि चिरंजीव शेखर हे संगमनेर शहरामध्ये युवक संघटनेचं काम पाहतात. NSVIच्या माध्यमातून चांगलं त्यांचा एक मित्र परिवार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शिवजयंती महोत्सवाचे ते उपाध्यक्ष. अतिशय पारमार्थिक वारसा लाभलेला आणि गोड असा हा परिवार आहे. या परिवाराचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहे. त्या स्वप्नपूर्तीच्या निमित्तानं आजच्या संकीर्तन सेवेचं आयोजन आदरणीय सोसे सरांच्या वतीनं आमचे मित्र सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थानचे ज्येष्ठ गायनाचार्य, माझ्यावर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करणारे हरिभक्तीपरायण पूजनीय नवनाथजी महाराज आंधळे, त्यांच्या प्रेमास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग आणि हरिभक्तीपरायण मृदंगमणी संगमनेर तालुक्याचं वैभव
रोहिदासजी महाराज बर्गी यांच्या प्रेमास्तव या दोघांनी संपर्क केला आणि या सेवेचा आज योग आला। तुमच्या सर्वांचं दर्शन आणि आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते। सेवेकरता विशेष उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र पावबाकी घोलेवाडी संगमनेर शहराचाच उपनगर आहे। घोलेवाडीमध्ये सांदीपनी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आहे। या संस्थेची सर्व विद्यार्थी महाराज मंडळी उपस्थित आहेत। या संस्थेचे मार्गदर्शक आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ आज मृदंगावर साथ करतायत। महाराजांना मी या परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो। गायनाकरता आज आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभली आहे, युवा कीर्तनकार स्वर रत्न स्वर अलंकार माझे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण अनंतजी महाराज काळे त्यांनाही वंदन करतो। गायनाचार्य स्वर रत्न स्वर अलंकार युवा कीर्तनकार आपल्या संस्थेचे आदर्श विद्यार्थी हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गीते त्यांना सुद्धा वंदन। स्वतः पूजनीय आंधळे महाराज आहेत। गायन साथी करता युवा कीर्तनकार दिग्विजयजी महाराज डावकर उपस्थित आहेत। नितेश महाराज आहेत, आदित्य महाराज आहेत आणि उपस्थित सर्व विद्यार्थी महाराज मंडळी। साऊंड ऑपरेटर समोर बसलेल्यांमध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान करता ज्या परिवाराने स्वतःचं जीवन समर्पित केलंय, श्री क्षेत्र सादतपूर येथील वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला गुंजाळ पाटील परिवार, त्या गुंजाळ पाटील परिवारातील रत्न मला बंधुतुल्य असणारे हरिभक्तीपरायण प्राध्यापक बाळासाहेबजी गुंजाळ सर हे उपस्थित आहेत। सरांनाही वंदन करतो। हरिभक्तीपरायण मृदंगमणी दत्ताजी महाराज नागरी आपल्या परिसराचं भूषण आहे, ते उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, सगे पायावरी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा चिंतनीय अभंग आहे। महाराजांनी या अभंगाद्वारा मनुष्य जीवन कसं असावं आणि मनुष्य जीवनाकरता उपयुक्त काय असावं याचं गोड असं मार्गदर्शन केलं। प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की आमचं जीवन नेहमी सुखात जावं, आनंदात जावं, समाधानात जावं। प्रत्येकाचा प्रयत्न हाच असतो की आपल्याला सुख मिळावं। मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे, मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही। प्रत्येकाची अपेक्षा आहे की मला सुख मिळावं। या सुखाकरता प्रत्येक जण प्रयत्न करत असतो। माणूस कर्म करताना वाईट की चांगलं न पाहता फक्त सुखाकडे पाहून ते कर्म करत असतो। गुरुवर्य महाराज सांगायचे की माणूस चोरी करताना चोरीची अपेक्षा त्याची नाही आहे, चोरी करावी वाटत नाही त्याला, पण अंततः त्याची अपेक्षा एक आहे की मला सुख मिळावं। सुखाकरता आम्ही या मृत्यूलोकात आलो आणि सुख प्राप्त करण्याच्या उद्देशाने आयुष्यभर प्रयत्न केले, पण शेवटी पदरी निराशा पडली। त्याचं कारण संतांनी सांगितलं की आयुष्यभर प्रयत्न करून सुद्धा सुख का मिळालं नाही, त्याचं कारण आहे
सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, जनहित मुक्ती यत्न नाही केला, जनहित मुक्ती यत्न नाही केला, हिंदला दिसा तीन पाव, हिंदला दिसा तीन पाव, माया देशिला जीव माझा, माझे आयुष्यभर माणसं प्रयत्न करतात, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. आयुष्यभर प्रयत्न केले सुखा करता, तळमळ होती तगमग होती, मुक्ती करता यत्न म्हणजे प्रयत्न सुद्धा केला नाही, हिंडता दिशा क्षीण पावला, 10 दिशा हिंडला पण क्षीण पावला म्हणजे थकून गेला. त्याचं कारण आहे माया वेष्टीला जीव माझा. या जीवाला मायेचं वेष्टन आहे म्हणजे आवरण आहे. या जीवाला मायेनं ग्रासल्यामुळं त्याला अपेक्षित सुखच मिळत नाही. माया म्हणजे तरी काय? माया म्हणजे ममत्व, माया म्हणजे माझीपण. आणखी सोपं सांगतो, माया म्हणजे जी प्रत्यक्षात नसते पण भासते, तिला म्हणतात माया. या मायेचा जन्म कुठून होतो सांगू तुम्हाला, उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एकाने सकाळी पेपर उघडला, काल रात्री नगर मनमाड हायवेवरती भयंकर प्रचंड मोठा अपघात झाला. अपघातामध्ये 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. एक वाहन होतं व्हॉल्वो मोठी बस आणि दुसरं वाहन होतं काळी पिवळी जीप. काळ्या पिवळ्या जीपमध्ये तब्बल 20 प्रवासी होते. 20 प्रवाशांमधले 4 जण जागीच ठार झालेत, 16 जण उपचार घेत आहेत. पेपर वाचत होता, तो विचार करतोय की 20 जण बसमध्ये त्या जीपमध्ये का बसले असतील बरं. जीपमध्ये एवढी माणसं बसतात का, कशाला बसायची यांनी? 10 जणांची क्षमता असते ना जीपमध्ये, 20 जण बसतात का, बसायचंच कशाला? अरे यांना अद्दल घडली पाहिजे देवा. हे 4 जण उचललेत ना, तू 4 जण जागीच ठार झालेत ना. हा देवाला काय म्हणतो विनेकरी महाराज, 4 जण गेलेत ना देवा, हे 16च्या 16 मरू दे परत. हे 16 अद्दल घडली पाहिजे. 16च्या 16 उचल उचल उचल, 16च्या 16 मेले पाहिजे. तेवढ्यात मित्र बाहेरून आला. मित्र त्याला म्हणे, दादा बातमी वाचली पेपरला? म्हणे हो. अरे अपघातातली बातमी इथली जवळची? म्हणे हो. तो आलेला मित्र म्हणे, अरे 4 जण गेलेत ना जागीच, वाईट झालं. हा म्हणे वाईट काय झालं? 16च्या 16 जाऊ दे ना, 20 बसले होते ना, 20 कशाला बसायचे? एवढे बसत असतात त्या जीपमध्ये, त्यांना चांगल्या गव्हर्नमेंटच्या बस आहेत ना, बाकीच्या वाहनात प्रवास करायला काय झालं? 20 जण बसतात का? हे 4 जण गेलेत ना, देवाला सांगितलं मी 16च्या 16 मरू दे, 16च्या 16 मरू दे, 16च्या 16 मरू दे. तो बाहेरून आलेला मित्र म्हणे, त्या 16मध्ये 4 नंबरला तुझ्या सासूचं नाव आहे. आता म्हणून का 16 मरू दे? हा म्हणून हा हा 15 मरू दे, पण मामी जगू दे विठ्ठल. अगोदरचं जे बोलणं होतं त्याचं दादा, ते अगोदरचं बोलणं मायेच्या विरुद्ध बोलणं होतं. ज्यावेळी जाणीव झाली की त्याच्यात माझं कोणीतरी आहे, याला म्हणतात माया वेष्टीला जीव माझा. अपेक्षित फळच मिळत नाही, सुख मिळत नाही. त्याचं कारण मायेच्या सोबत आम्ही आहोत. मग ही माया आमच्या बरोबर येत असताना वेगवेगळ्या मार्गाने येते. कशी येते सांगू का? की आपल्याला या प्रपंचामध्ये आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये ही माया गुंतवून ठेवते. संसार आवडतो ना, त्या संसारामध्ये ती आपल्याला ट्रॅप करते, सापळा रचते, गुंतवून ठेवते. आपण त्याच्यात जास्तीत जास्त गुंतत राहतो ना.
जसं भ्रमर असतो, भ्रमर हा भ्रमर मकरंदाच्या प्रेमामुळे त्या फुलात जातो आणि फुलात गेल्याबरोबर काय होतं, त्या मकरंदामुळं त्या फुलाच्या पाकळ्या उमललेल्या असतात, त्या मकरंदाच्या अपेक्षेनं ते भ्रमर त्या फुलाजवळ जाते आणि मकरंद घेता घेता तो विसरून जातो की या फुलाच्या पाकळ्या मिटणार आहेत. आता त्या फुलाच्या पाकळ्या मिटूनही जातात तरी त्या भ्रमराला तो मकरंद सुटत नाही. घेई चंद मकरंद घेई चंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद स्वच्छंद आनंद घेई चंद मकरंद घेई चंद मकरंद मिटता कमलदल मिटता 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 कमलदल होई बनिहावुंग परिसोडी दास परिसोडी दास गुंजनाथ हादंग घेई चंद मकरंद घेई चंद मकरंद. टाळी वाजवा, टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. आज महाराज असल्यामुळं आपल्याला स्वराचा आनंद आहे आणि ते फार गोड गातात. तो विषय आला नाही तर घेई चंद मकरंद प्रिया मिलिंद. मकरंद सुटत नाही. त्या भ्रमराचं एक कर्तव्य आहे सर की त्या भ्रमराने फक्त गरजेपुरता मकरंद घ्यावा आणि पटकन बाजूला व्हावा, पण तो भ्रमर त्या मकरंदात गुंतून राहतो. ही गुंतवणूक जशी त्याची वाढत जाते शेवटी तो त्याच्या प्राणाला मुकून जातो. महाराज नाही काष्टाचा नाही काष्टाचा गुमान गोबी भ्रमरा सुमन. सुमन म्हणजे फूल. ते फूल येत ना त्या भ्रमराला गोवत म्हणजे अडकवत. आपण सुद्धा या संसार रूपी सुमनामध्ये अडकलोय. संसार करत असताना त्यामध्ये कितपत गुंतावं याकरता संतांनी मार्गदर्शन केलं. आपण नाथबाबांना विचारू. नाथबाबांसारखे संत नाही, नाथबाबांसारखे शांत नाही, नाथबाबांसारखे श्रीमंत नाही. विठ्ठला नाथबाबा म्हणतात श्रीमंती असू द्या पण श्रीमंती बरोबर थोडीशी शांती असू द्या, दया असू द्या. नाथबाबा एकमेव एक संत या त्रैलोक्यामध्ये की ज्यांच्याकडे 3 उपाधी लावल्या गेल्या: संत, शांत, श्रीमंत. बऱ्याचदा संतपद पाहायला मिळतं पण शांती नसते. बऱ्याचदा संतपद असतं, श्रीमंती असते, शांती नसते.
बऱ्याचदा शांती असते, संतपद असतं, पण श्रीमंती नसते. पण नाथबाबांकडे सगळं होतं. जिथं जिथं श्रीमंती असेल आणि जिथं जिथं श्रीमंती बरोबरच दया जर असेल ना, ज्या व्यक्तीकडे श्रीमंती पाहायला मिळेल, ज्या व्यक्तीकडे दया पाहायला मिळेल, शांती पाहायला मिळेल, क्षमा पाहायला मिळेल, मंदिरात जाऊच नका, त्या व्यक्तीच्याच पाया पडा. ती व्यक्ती म्हणजेच भगवंताची विभूती. जेत जेत आणि संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया तेथ जाण धनंजया विभूती माझी. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती के ठाया तेथ जाण धनंजया विभूती माझी. दया करणे ज पुत्राची तेची दास आणि दासी तुका म्हणे सांगू किती तुझी भगवंताची मूर्ती. देवा रंजले कांजळे त्यासी म्हणे गोवा तुझी साधू जेत जेत संपत्ती आणि दया किंवा दया करण्याचे पुत्र असे. जगद्गुरु आणि नाथबाबा दोघांचा संयुक्तिक विचार जर आपण घेतला तर ते म्हणतात संपत्ती असू द्या पण तिथं दया असू द्या. दया संपत्ती आली की ती व्यक्ती म्हणजे भगवंताची विभूती, म्हणजे त्या व्यक्तीने या प्रपंचावर विजय मिळवलेला आहे असं सिद्ध होतं. मग आपण यायच्या प्रपंचात पण गुंतायचं नाही. कुठपर्यंत गुंतायचं? वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठवणी गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पाहुणा किती जवळचा असू द्या त्याने रात्रभर राहावं आणि प्रातःकाळ झाला की त्या अंगणाचा त्याग करावा. तसे मृत्यू लोकात आम्ही आलोयत ना, काम संपलं यावं, गुंतू नये. मग गुंतवणूक होत असताना या प्रपंचामध्ये आमचा गुंतवणुकी करता पहिला संबंध येतो व्यवहाराबरोबर. व्यवहार करत असताना एक करा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात धन जोडायचे ना जरूर जोडा, पण ते योग्य मार्गाने जोडा, पण त्यात जास्त गुंतू नका. त्या धनाचा लवकरात लवकर वेच करा. अभंगाचं पहिलं हा जोडा धन
सर्वांनी एकदा टाळी वाजवा बरं, जोरात 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 जोरात. जोडून या धन. धन जोडायला माणूस सुद्धा तसंच जोडला नव्हता. उत्तम व्यवहारी उदास विचारे वीच करी. धन जोडावं. मग हे धन दोन प्रकारचं आहे. पहिलं धन आपण अर्थव्यवहारातलं पाहू आणि दुसरं धन हे आमच्या स्वभावाचं धन आहे. आमच्या स्वभावानं जेवढी माणसं जोडली गेली ना ती खरी आपली श्रीमंती आहे. आम्ही एक रुपया जोडला पण तो क्षमा मागून बोलतो. तो 1 रुपया जोडलेला आहे तो आपला नाही, तो वारसांचा आहे. बँकेमध्ये अकाउंट ओपन करताना सगळी माहिती भरा आणि वारसाचं नावच सांगू नका. अकाउंट ओपन होत नाही. सिस्टीम घेत नाही तसं. सिस्टीमला इनबिल्ट आहे. वारसाचं नाव सांगा, नॉमिनीच सांगा आणि मग अकाउंट ओपन होतं. म्हणजे 1 रुपया जरी असला तरी त्याला वारस आहे. पण आपल्या स्वभावानं जी माणसं जोडलीत ना त्या स्वभावाच्या श्रीमंतीला मात्र वारस नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. पायोजी महिने राम रतन धन पायो. पायोजी महिने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु. दिन दिन बढ़त सवायो. दिन दिन बढ़त दिन दिन बढ़त सवायो. नामस्मरणानं जे धन कमावतो आपण ते धन अलौकिक आहे. मग आपण व्यावहारिक धन जरी पाहिलं पैसा तरी तो जोडला ना तरी तो गरजेचा आहे. संतांनी विरोध नाही केला. जोडा. जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी भीच करी. या दोन्ही धनाला जोडताना व्यवहार नेहमी सांभाळायचा. प्रापंचिक धन जोडताना उत्तम व्यवहारानं जोडायचं. पारमार्थिक धन जोडताना उत्तम व्यवहारानं जोडायचं. विठ्ठला प्रापंचिक धन जोडताना योग्य व्यवहार असतील धन जोडले ठीक आहे, काही हरकत नाही. पारमार्थिक धन जोडताना कोणते योग्य व्यवहार आले बा. आता पारमार्थिक धनामध्ये एक नीतिमूल्य सांभाळायची फक्त हीच सगळ्यात मोठा व्यवहार. नीतिमूल्यांची जोपासना केली की भगवंत आपोआप जवळ येतात. भगवंताला शोधण्याकरता मंदिरात जायची गरज नाही. मानवानं मानवाकरता निर्माण केलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला जरी सांभाळ तरी ईश्वराची सेवा होते. मानवता म्हणजे तरी काय? मानवता माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मानवता धर्म शिकवला. मानवता म्हणजे मानवानं मानवाशी मानवाप्रमाणे वागणं ही मानवता आहे. मला साने गुरुजींची प्रार्थना सांगावी वाटते आपल्याला. मानवते करता खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. प्रार्थना चुकली का? कुदळीने कोरावे नांगराच्या फाळाने कोरावे. नाही जमलं तर बसल्या बसल्या रुपयाने कोरावे. आपल्याला वाटतंय बरं गवत घेतोय बांधाला. मानवता धर्म आहे. ज्यांच्या करता आपण हा सगळा खटाटोप करतोय ते सगळे इथं राहते. मायबाप
नो हे तुझा परिवार द्रव्यधारा क्षणबंधू शरीर जायाचे ठेवणे घरीशी अभिलाष नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. द्रव्य म्हणजे धन. हे धन आपल्या बरोबर नाही, आपण जे वापरतोय ते सगळं पूर्वजांचं आहे आणि वापरून आपल्याला पुढे द्यायचंय. विनियोग फक्त गरज भागवायची आणि पुढे द्यायचं परत ती वापरण्याकरता. मग वापरत असताना त्यात गुंतायचं नाही. उदास विचारे वेच कधी. मग त्या धनाला शुद्ध करू आपण. प्युरिफिकेशन. आपण जर पाणी भरलं, गंगेचं पाणी आणलं, ते पिता येईल का आपल्याला? प्यायला नाही वापरत आहे. स्नानाकरता पवित्र आहे पण पिण्या इतकं शुद्ध नाही. पिण्याकरता काय करावं लागेल? त्याला वॉटर प्युरिफायर मध्ये टाकावं लागेल. ते वॉटर प्युरिफायर काय करतं? त्यातलं एक्स्ट्रा TDS कमी करतं. TDS कमी झाला की ते पिण्याकरता आपल्याला आउटलेटनी पाणी देते. त्यातली एक्स्ट्रा जे मिनरल्स असतात, जे घटकद्रव्य असतात, ते सगळे बाहेर जातात. जे उपयोगी नाही ते बाहेर काढतं. कोण? ते मशीन, वॉटर प्युरिफायर. जे उपयोगीच नाहीये, त्रास होऊ शकतो ना, त्यापेक्षा ते बाहेर जाऊ द्या, आपल्याला उपयुक्त तेवढं घ्या. जसं पाणी शुद्ध करण्याकरता वॉटर प्युरिफायर आहे, तसं धन शुद्ध करायचे आपल्याला. धन शुद्धी करता प्युरिफायर कोणतं? लक्षपूर्वक ऐका. तन की शुद्धि स्नान से, मन की शुद्धि ध्यान से और धन की शुद्धि दान से. दान हे प्युरिफायर आहे. आपल्याला 100 रुपये आलेत ना, त्यातले 10 रुपये आपण गाडा करता द्या, बेटा करता द्या, झाली शुद्धी. 1000 रुपये आलेत ना, 10% जाऊ द्या, गरिबांना जाऊ द्या, एखाद्या अनाथ आश्रमाला जाऊ द्या. विनियोग होऊ द्या. त्याचा त्रास होण्यापेक्षा विनियोग झाला की बस समाधान. याला म्हणतात उदास विचारे. अहो आपल्याकडे काही धन नाही, आपल्याला सोन्याची हौस आहे, पण या जगात दोघांचे घर सोन्याचे होते. आपल्याला सोन्याची हौस आहे, त्यांची हौस सोन्याची होती. विठ्ठल. एक होते रावण, सगळ्यांना माहिती, त्यात वेळ घेत नाही. कोटी गरज येते काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी. पण विनियोग सांगायचा मला. विनियोग. उदास विचारे वेच करी. रावणाकडे भरपूर संपत्ती होती पण समाधान नव्हतं ना, तो कॉन्स्टंट नव्हता, कायम डिस्टर्ब असायचं. कसं येईल, किती येईल, कसं येईल, किती येईल, अजून किती येईल, अजून. ज्याच्याकडे टनाने सोनं आहे त्याने कशाला काळजी करावं? शेवटी रावण असमाधानी राहिलं ना. ज्ञान भरपूर होतं सर, फार विद्वान होता तो. अहो त्याने जर एकदा डॉक्युमेंट पाहिले ना, हा बोर्ड जर एकदा पाहिला रावणाने, त्याचा पाठ होऊन जायचा बोर्ड, परत सांगायचीच गरज नाही. वेदांच्या रुच्या पाहिल्या ना, त्याला परत पाहायची गरजच पडत नव्हती, पाठ होऊन जायचं. वेदांच्या रुच्या एक पाठी होता. म्हणजे कॉपी पेस्ट पाहतो ना आता आपण, कॉपी पेस्ट कॉपी, तसं रावणाचं आपोआप व्हायचं. सॉफ्टवेअर काय असेल, हुशार होता पण शेवटी असमाधान, डिस्टर्ब होता, समाधानी राहिला नाही, वेच केला नाही. दुसरं श्रीमंत आणि दुसरं सोन्याचं घर असणारी व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. यांची द्वारका सोन्याची. पण वेद सांगू तुम्हाला, वेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोन्यात राहिले पण त्यात गुंतले नाही. जोपर्यंत गरज होती तोपर्यंत त्याचा उपभोग घेतला, राहिले. ज्यावेळी आता वाटायला लागले आपल्याला निजधाम गमनाला जायचंय, निरोप घ्यायचा आहे आणि पुढचं भवितव्य पाहिलं, पुढची पिढी हे सांभाळण्याच्या लायक नाहीये. सोन्याची द्वारका स्वतःच्या नजरेसमोर बुडवली पण चेहऱ्यावरती धर्मबिंदूचा ओघ सुद्धा नव्हता.
हा न बीपी वाढला, न स्कोर वाढला, न घाम आला, न चक्कर यायला लागले. जेवढ्या आनंदानं स्वीकार केला होता भगवंताने, तेवढ्याच आनंदानं त्या श्रीमंतीचा त्यागही केला. याला म्हणतात उदास विचारे वेच करी. मग वेच करत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की वेच करण्याकरता आणखी तुम्ही समाजामध्ये फिरतात ना, आपल्याकडे येणारं जेवढं धन आहे ते समाजाकरता थोडंसं विनियोगामध्ये आणा. अभंगाचं तिसरं चरण. उत्तमची गती तो परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया. धनाचा विनियोग करण्याकरता परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया. ही समाजशास्त्र आहे, ज्याला सोशोलॉजी म्हणतात. पहिलं चरण सांगितलं महाराजांनी इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. तिसरं चरण महाराजांनी सांगितलं सोशोलॉजी समाजशास्त्र. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कोण म्हणतं? अडाणी होते का? अहो या अभंगामध्ये काय तत्वज्ञान सांगितले? 5 शास्त्र महाराजांनी सांगितले. पाच शास्त्रामध्ये प्रथम क्रमांकाचं शास्त्र आहे पहिल्या चरणामध्ये इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र. जोडून या धन उत्तम व्यवहारे. तिसरं चरण आहे परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया. परोपकार हा शब्द थोडासा मोकळा करू आपण. पर, उप आणि कार हे 3 शब्द आहेत. पर, उपकार. पर म्हणजे परका, उप म्हणजे जवळ, कर म्हणजे करणे. जो परका आहे त्याला मी जवळ करीन, त्याला म्हणतात परोपकार. तुका म्हणे भार धनिकालाच परोपकार करता येतो असं नाही. ज्याच्याकडे काही नाहीये त्याच्याकडे एवढं तर धन असेल, जो परका आहे त्याला मी जवळ करेल. आज महाराष्ट्रामध्ये एक जोडपास आहे की ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला एक परोपकाराचा मंत्र दिला. एक दाम्पत्य असे ज्यांनी लग्न मंडपात निर्णय घेतला. लग्न मंडप खचून भरलेला, अंतरपाठ धरलेला, वधूवरांनी हात जोडलेले, मंगलाष्टकांना प्रारंभ झाला. वधूवर दोघेही विचार करत होते की आपल्याला या लग्न मंडपातून आता घरी नाही जायचं, आपली गाडी थेट अरण्यात न्यायची आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायची. जो वर्ग दुर्लक्षित आहे, समाज ज्या वर्गाला जवळ घेत नाही, आपण त्या वर्गाला जवळ घेऊ. त्या जोडप्याचं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौभाग्यवती मंदाकिनी आमटे. याला म्हणतात परोपकार. परोपकारे नेने परनिंदा. निंदा घडू नये.
आपण वाचेनं जेवढं सत्य बोलू तेवढं बोलावं. निंदेनं काय होतं, आमच्या वाचेनं पाप घडतं. निंदा करण्यापेक्षा मौन धरलेलं कधी चांगलं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये आम्हाला गोड असा धर्म शिकवतात. सावळे सुंदर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणि काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोड पांडुरंगा विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम आनंद विष्णुमय विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम भेद भेद भ्रम मंगळ विष्णुमय कोण्याही जीवाचा घडून कर. कोण्याही जीवाचा घडून कर. कोण्याही जीवाचा घडून कर. वर्म सर्वेश्वर वर्म सर्वेश्वर विष्णुमय कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनासी. वर्म सर्वेश्वर पूजनासी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णु
अर्थ आहे. परोपकारे नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया. या विचाराची सध्याच्या कालावधीमध्ये फार गरज आहे. जी भगिनी मला दिसेल ती माझी बहीण आहे, ती माझी आई आहे. बहिणी माया. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटून आणला आणि त्या कल्याणच्या खजिन्याबरोबर मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक भेट आणली. कल्याणच्या सुभेदाराची सून. खजिना तिजोरीमध्ये ठेवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच एक मावळा आला. राज राज, तुमच्या करता एक सुंदर भेटवस्तू आणली, चला तुम्हाला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज निघाले. कोणती भेट आहे तुम्ही आल्यानंतर बघा. छत्रपतींना पालखी जवळ आणण्यात आलं. पडदा ओढलेली पालखी होती. छत्रपती पालखी जवळ आले. मावळ्यांनी तो पडदा बाजूला केला आणि त्या पालखीमध्ये सुंदर देखणी युवती होती. छत्रपतींनी अभिवादन केलं त्या युवतीला आणि मावळ्यांना विचारला, रे काय भेटवस्तू आणली, ही कोण भेटवस्तू आहे आणि कोण तरुणी? मावळ्यांनी हात जोडून सांगितलं, कल्याणच्या सुभेदाराची सूनबाई. का आणलं तिला? तुम्हाला भेटवस्तू आणली. राजे गुडघ्यावर टेकले आणि त्या माऊलीला अभिवादन केलं, क्षमा याचना केली. मावळ्यांना सांगितलं, अरे ही आपल्याकरता भेटवस्तू नाहीये, तर आपले हे पाहुणे आहेत, यांचा सन्मान करा, ओती वस्त्र द्या, अलंकार द्या आणि इमामे एतबारी जसं आपण घेऊन आलात ना तसं सन्मानात पुन्हा कल्याणच्या सुभेदाराकडं या मातोश्रींना पोहोच करा. हा सन्मान आहे. परश्रिया सदा बहिणी माया. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वावरती ती झालर टाकलेली आहे, ती मायेची झालर आहे. विश्व माऊली ज्ञानोबा आहे. या विश्वाचे माऊली झाले. त्यांनी या विश्वाचं मातृत्व स्वीकारलं. या विश्वाकरता ती कार्य करतायत अहोरात्र. आज 700 वर्ष होऊन गेले, पण माऊली ज्ञानोबारांची समाधी, समाधीतलं चैतन्य आज तुमच्या माझ्याकरता कार्य करताय. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती स्वीकारिती. माझ्या माऊलींना काय समाजानं थोडा त्रास दिला का? आज आपण माऊली ज्ञानोबारांचं नाव घेतलं की हात जोडतो, माऊलींना वंदन करतो. त्या माऊलींना पहिल्या वारीला त्रास किती झाला सांगू तुम्हाला. माऊली ज्ञानोबाराय खांद्यावर भगवी पताका घेऊन पंढरपूरला निघाले. एकही दारामध्ये भिक्षा मिळाली नाही. शेवटी 21 दिवस माऊली ज्ञानोबारायांनी भजन करत करत पंढरपूर गाठलं. चंद्रभागेचं स्नान झालं. पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं. महाद्वारापर्यंत आले. पळत पळत निघाले. पहिल्या पायरीवर आले. नामदेवरायांची भेट झाली. रामकृष्ण हरी झाला. नामदेवरायांनी काही सन्मानाची विचारपूस केली. माऊली ज्ञानोबाराय म्हणत नाही, मला अगोदर दर्शन घेऊ द्या, नंतर आपण सन्मान घेऊया. माऊली पायरी चढत चढत वर गेले. विश्वाच्या मालकाला पाहिलं. दगडाचंही काळीज असणाराला पाजर फुटेल असा तो प्रसंग आहे. मायबा पंढरपूरला गेल्यानंतर मुखदर्शन घेतोय आपण. विश्वाचा मालक पाहिल्यानंतर सगळे दुःख विसरून जातो आपण. काय आनंद होतो. माऊलींच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली म्हणतात, अरे या विश्वाच्या मालकाला आपण अगोदर पाहिलं. योगी या दुर्लभ तो देखिला साजनी, योगी या दुर्लभ तो देखिला
दर्शन झालं आणि माऊली प्रत्यक्ष दर्शनाकरता मंदिरामध्ये प्रवेश करतायत. पण माऊलींना अडवण्यात येतं, कोण आपण? माऊली म्हणतात, मी ज्ञानेश्वर आहे. कुठून आलात? आळंदीवरून आलो. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का? म्हणे हो दादा. मला कसं ओळखता तुम्ही? अरे तुम्हाला कोण ओळखत नाही, तुम्ही आळंदी वाटवली, इंद्रायणी वाटवली, पंढरपूर वाटवता का? दादा, जीवाच्या येण्यानं तीर्थ वाटेल का, क्षेत्र वाटेल का, भगवंत वाटेल का बोलताय असं? जास्त विद्वतेच्या गप्पा मारू नकोस, तुला प्रवेश नाहीये. माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा हात धरला आणि मंदिराच्या बाहेर आणलं. माऊली ज्ञानोबाराय देवाला म्हणतात, देवा, हो देवा, अहो तुम्ही सांगा ना यांना, मी फार वेळ नाही घेणार तुमचा, मला फक्त डोकं टेकवायचंय, बस दर्शन झालं की बाहेर निघालो, जास्त वेळ नाही घेत. सांगा ना यांना, मी भजन करत आलोय, फक्त तुम्हाला भेटायचंय देवा, दर्शन घेऊ द्या मला. माऊली ज्ञानोबारायांची याचना कोणी ऐकेना. माऊलींना धक्काबुक्की झाली. माऊली देवाला म्हणतात, देवा, हो देवा, कुठं आहात तुम्ही? दर्शन द्या, यांना सांगा ना तुम्ही. धाव धाली विठू आता, चालू नको मंद, बडवे माझ मारिता, काय केला अपराध? तेव्हा काय अपराध झालाय आमचा? आम्हाला बडीबाई मारहाण करतायत, काय अपराध झाला, काय अपराध झाला? माऊली ज्ञानोबारायांना त्रास झाला. माऊली ज्ञानोबाराय देवाला म्हणतात, देवा, येतो आता आमचा तुम्हाला नमस्कार. या देवा, तुमच्या दर्शनाकरता आलो होतो. पांडुरंगा विठ्ठल माय बापा, पांडुरंगा विठ्ठल माय बापा, जीव झाला कासावीसा, रूप दावी विठ्ठला, जीव झाला कासावीसा, रूप दावी विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. सोसणार रात्रंदिस, तुझा मानवीया कौलं नाही ओलांडलीस. घरातच कारावास सोसणार रात्रंदिस, तुझा मानवीया कौलं नाही ओलांडलीस. गोड लागणार शिवाय, गोड लागणार शेत, चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावा पेत. मानसी काही भाव विठ्ठला, काही भाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा 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 विठ्ठला. या विश्वाकरता माऊली ज्ञानोबारायांनी जो त्रास सहन केला, तो त्रास अलौकिक आहे. हा त्रास सहन करण्याकरता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या अंतःकरणामध्ये दया असावी, कुणाप्रती अभंगाचं 4थं चरण.
शांति रूपेलो हे भूत दया गाये पशु के पालन भूत दया गाये पशु के पालन भूत दया गाये पशु के पालन भूत दया गाये दया गाये पशु के पालन भूत दया पशु के पालन दया गाये पशु के पालन भूत दया गाये पशु के पालन अनिला जीवना अनिला जीवना अनिला जीवना अनिला जीवना उत्तम गति तोरे पावे उत्तम गति तोरे पावे वा सर्वांनी आता हात वरती करा सर्व मंडळी सर्वांना थोडा वेळ Thank you.
दया गाई पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी. भूत म्हणजे काय? मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत श्वास घेणारे जेवढे जीव आहेत त्याला म्हणतात भूत. प्रत्येक जीवाला आपण शास्त्रामध्ये भूत असं संबोधन करत असतो. संतांचं हा शब्द जो आहे हा लक्षार्थ नाही. भूत दया गाई पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी. माऊली ज्ञानोबराय भक्तियोगामध्ये गोड व्याख्या करतात की सोप्यातला सोपा ग्राउंड लेवलचा परमार्थ कोणता असेल? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांना वयाच्या 12व्या वर्षी भगवान दत्तात्रयांना प्रत्यक्ष साक्षात्कारानं दर्शन दिलं. त्याचं कारण नादबाबांच्या नजरेमध्ये भेद नव्हता. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे बापणाशे दर्शनी. माता अर्थशास्त्र झालं, समाजशास्त्र झालं, राज्यशास्त्र झालं, या सर्वांमध्ये महत्वाचं जर काय असेल तर ते मानसशास्त्र. आपण केलेल्या कर्तृत्वाचा खरा आनंद हा समाजाला कधीच नसतो. मी क्षमा मागतो, तुम्ही क्षमा करा मला, पण आपलं कर्तृत्व हे समाजाला कधी अभिमानास्पद नसतं. आपल्या कर्तृत्वाचा अभिमान खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांना असतं. आपण मोठं झाल्यानंतर गावात जर आलं तर पहिला प्रश्न गावातली ज्येष्ठ मंडळी करतात, कोण मुलगा नाही म्हणत, हा कोणाचा मुलगा आहे? हा, ज्याला म्हणतात वाढवी महत्व वडिलांचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोकुळामध्ये लीला केल्या. त्या लीलांचा गौरव मातृत्वाच्या अधिकारानं कुणाला जायला पाहिजे बरं? भगवंताच्या 2 माता आहेत, एक देवकी माता आणि 2 यशोदा माता. मग भगवंताने खरा आनंद कोणत्या मातेला दिला? देवकी मातेला दिला का यशोदा मातेला दिला? बालक्रीडेतला आनंद यशोदा मातेला दिला. पण शास्त्रकारांनी श्रेय कोणाला दिलं पाहता? वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. इथं यशोदा परमानंदन पाहिजे होतं ना, इथं आलंय देवकी परमानंद. कारण सांगू, बालक्रीडेतला आनंद यशोदा मातेला दिला आणि वार्धक्यातल्या सेवेचा आनंद देवकी मातेला दिला. हा चिंतनाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा. वाढवी महत्व वडिलांचे. आपण केलेला संसार हा संसार आपला नाहीये, तर भगवान परमात्म्याचा आहे. श्री संत सद्गुरू भगवान बाबांनी हा संसार माझ्याकडनं करून घेतला. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी हा संसार माझ्याकडनं करून घेतला. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, प्रातस्मरणीय श्री गुरु रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरलावे यांच्या कृपेनं हा संसार मोठा झाला. हा त्यांचाच आहे आणि त्यांचे चरणी मी समर्पित करतो. हेची आश्रमाचे फळ अभंगाचं सेवक. तो कामाने घ्यायची आश्रमा, तो भोगी
उत्तम भोगे जीव उत्तम भोगे जीव खाए उत्तम भोगे उत्तम भोगे जीव खाए उत्तम भोगे उत्तम भोगे जीव खाए उत्तम भोगे जीव उत्तम जीव खानी उत्तम भोगे जीव खानी उत्तम भोगे जीव खानी जगद्गुरु श्री स्वामींचा आशीर्वाद गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो। समस्त सोसे परिवार स्वर्गीय बाबुराव दादांच्या अनंत कृपाशीर्वादाने प्राध्यापक शिवाजी बाबुराव सोसे सर आणि समस्त सोसे परिवार सर्वांच्या परिवाराच्या वतीने आज भगवानगड या वास्तूची वास्तुशांती आणि गृहप्रवेश या निमित्ताने आजची सेवेकरता विशेष आग्रह होता। आमचे परमस्नेही जिवलग मित्र हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज आंधळे तसेच संदीपनी गुरुकुलचे मार्गदर्शक ज्यांनी विद्यार्थी घडवली हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ युवा कीर्तनकार अनंतजी महाराज काळे नवनाथजी महाराज गीते आणि उपस्थित सर्व विद्यार्थीवृंद माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे प्राध्यापक बाळासाहेबजी गुंजाळ सर सोसे परिवारांनी जोडलेली आपण सर्वजण मंडळी सरांच्या गोड स्वभावाने आणि त्याच स्वभावाचा वारसा त्यांचे दोन चिरंजीव सिद्धांत दादा आणि शेखर दादा यांनी सुद्धा समाजामध्ये एक चांगला मित्र परिवार तयार केलेला आहे। चांगला संस्कारित असणारा हा परिवार या परिवाराच्या विनंतीस्तव आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। सर्वांना आग्रहाची विनंती सर्वांनी भोजन प्रसाद घ्या आणि मगच जा। उपस्थित सर्व संत मंडळींना या परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो आणि थांबतो। विठ्ठल Thank you.